मला वाटतं आज आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत। सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही, युती पण नाही, आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत। इतरही काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या, त्या संघटनेसाठी आमचं दालन 26 तारखेला संभाजीनगरला उघडं राहील। त्याचा व्यवस्थित पत्ता दिला जाईल। त्या पत्त्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल, या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे, आमचे जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे, त्यांना ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी यायचं आहे। पुढील राजूभाऊ वगैरे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। या परिवर्तन महाशक्तीचं नेतृत्व सामुदायिक असेल, एक समन्वय समिती असेल, त्या समितीमार्फत अंतिम निर्णय घेतले जातील। बच्चूभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं 26 सप्टेंबरपर्यंत ज्या सामाजिक संघटना असतील, कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील, त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील, चळवळीतले घटक असतील, या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा 7-12 काय कुणाला आमदार दिलेला नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल, गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो ऱ्हास झालेला आहे ते पसंत नसेल त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं। परिवर्तन महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र, एक सुसंस्कृत महाराष्ट्र, एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत। लोक अस्वस्थ झालेले, जनता अस्वस्थ झालेली आहे। जनतेला एक वेगळा पर्याय पाहिजे जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडवू शकतो। या 75 वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत। आपण जर पाहिलं तर एका गावात गेलं तर तुम्हाला नेहमी एक छोटं गाव आणि एक मोठं गाव पाहायला मिळेल। मोठं गाव म्हटलं तर बुद्रुक, छोटं गाव म्हटलं तर खुद्द। आणि तशीच आज राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। म्हणजे शिवसेना बुद्रुक, शिवसेना खुर्द, एनसीपी खुर्द, एनसीपी बुद्रुक, आणि लोक संभ्रम आहेत की हेच सत्तेत असतात, हेच विरोधात असतात आणि त्याच मूलभूत प्रश्नावर आजही आपण चर्चा करीत आहोत। आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की एक चांगला पर्याय जनतेला आणून देऊ आपण। आणि म्हणून बच्चूभाऊ आणि सर्व नेत्यांनी, राजू शेट्टी साहेब आणि सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की येत्या 26 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये आम्ही अनेक घटकातल्या लोकांना ज्यांना आमच्याबरोबर यायचं आहे त्यांनी येण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे। मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगू इच्छितो की आमच्यावर असणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा जे सामान्य गरीब मराठ्यांसाठी लढतात, रत्नराज आंबेडकर असतील आणि बरेच सगळे लोक असतील, आपण सगळेजण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देऊया
असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी सगळे विषय मांडलेले आहेत. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू. नाव ठरलंय, चिन्ह ठरलंय का काही? झालंय का? का भारत जरांगे पाटलांशी या संदर्भात बोलणं झालंय का? मनोज जरांगे पाटलांची माझी स्वतंत्र भेट झाली आहे, राजकीय चर्चा सुद्धा झालेली आहे. त्यांना एकच मी विनंती केली आहे की तुमचा उद्देश आणि आमचा उद्दिष्ट एकच आहे. उलटं तुम्ही कुठल्या उमेदवाराला पाडण्यापेक्षा आपण कसं निवडून आणू शकतो जेणेकरून आपला माणूस तिथं विधानसभेच्या पटलावर आपला आवाज तिथं उठू शकतो. आणि म्हणून मला विश्वास आहे, आमच्या सगळ्या टीमला विश्वास आहे की ते निश्चित आमच्याबरोबर आमच्यावर येतील. म्हणजे मी काही वेगळं नाही आणि इथं कोण वेगळं नाही. एक सामूहिक हे नेतृत्व आहे, सामूहिक हा समविचार आहे. आणि हा विचार एकच आहे की आपल्याला महाराष्ट्राला एक चांगला पर्याय द्यायचा आहे. नाव ठरलंय, चिन्ह, पक्ष, लोगो असं काही विचार केलाय का काही? मला वाटतं आघाडीचं एक स्वातंत्र्य चिन्ह काय म्हणजे महाशक्तीचं जर स्वातंत्र्य चिन्ह भेटेल तर ते आहेच. प्रहारची आमची बॅट आहेच. आता प्रत्येकांचं जसं राजाभाऊ शेट्टी आहे, आमचे संभाजीराजे आहे, हे ठरवलं म्हणजे एकत्रित एकतर आघाडी महाशक्तीचं चिन्ह राहील, नाहीतर मग स्वातंत्र्य राहील. बच्चू कडू आता महायुतीतून बाहेर आले असं म्हणायचं. आता काय दुसरं काय म्हणता येईल याला? तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून द्यायचं का? तिकडे जयंत पाटील म्हणतायत की महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी अशा पद्धतीची तिसरी आघाडी तयार होते. काय आरोप तर होणारच आहे. मी त्याला उत्तर देतो. महाराष्ट्राचा 7-12 काय त्यांना लिहून दिलेला आहे काय? आता मग आतापर्यंत त्यांनी सांगावं मधु दंडवत यांचा पराभव कुणी केला, बापूसाहेब काळदास यांचा पराभव कुणी केला, आता अलीकडं जयंत पाटलांचा पराभव कुणी केला. मुंबईमध्ये कपिल पाटील महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेनं उमेदवार का उभा केला, या प्रश्नाची पहिल्यांदा उत्तरं द्यावीत. संभाजीराजेंना कोल्हापूरची जागा सोडतो असं सांगून आयत्यावेळी त्यांच्याच कुटुंबामध्ये महाराजांना उमेदवारी दिली पक्षात घेऊन. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीला ही जागा सोडली असं सातत्यानं 6 महिने घोषणा करता करता अचानक मशाल हे चिन्ह घेण्यासाठी कुणी सांगितलं? महाराष्ट्राचा 7-12 काय महाविकास आघाडीला लिहून दिलेला नाही आहे आणि महायुतीलाही दिलेला नाही आहे. या महाराष्ट्रातली जनता ठरवेल कुणी या महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायचं. पण लोकशाही आहे ना. बी टीम ते पण असू शकतं ना. त्यांच्यामधली अर्धी बी टीम तर ते आहेच. जयंत पाटील गॅरंटीनं सांगतात का आम्ही भाजपशी माझे संबंध आहेत म्हणून? नाही, एक गोष्ट त्यांना विचारली पाहिजे. आणि यांची मग खात्री तुम्ही काय? अजित पवार साहेब तुमचे बी टीम आहे, तुमची बी टीम आहे. तुम्ही आता जे स्टेटमेंट केलं नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? मग मी एवढंच सांगतो की त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे काय ते त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते सांगतात. सातत्यानं आरोप करत होते लोकसभेला की ह्याच्या पाठीमागे जयंत पाटील आहेत म्हणून. सांगलीला जो काय गोळ झाला त्या प्रश्नाचं पहिल्यांदा जयंत पाटलांनी उत्तर द्यावं. आणि यांनी लिहून द्यावं ना का आम्ही भाजपमध्ये जाणार नाही म्हणून. सगळ्यांनीच तुम्ही सांगा. आज काँग्रेस अर्धी झाली, राष्ट्रवादी अर्धी झाली, शिवसेना अर्धी झाली. तर मग अशा पद्धतीचे आरोप करून पहिले त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपापली बाजू मांडण्याचा लढण्याचा अधिकार दिला. कोणी दुसरं काही लढतं तर ते बी टीम आणि हे लढले तर अ टीम. असं कसं काय तुम्ही? ते जनता ठरवून ना कोणती टीम कोणती आहे. तर ज्याचे घर काचेचे आहेत त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करू नये, ते क्रॅक होते. कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरणार होता आज, तर परिवर्तन महाशक्तीचा काय कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला? तो आम्ही सांगू आपला नेक्स्ट 26ला सांगू ना. आम्ही एक समिती तयार करतोय. दुपारी सांगतो म्हणाले होते म्हणून विचारलं. नाही, कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यासाठी आम्ही एक समिती नेमलेली आहे आणि हळूहळू आमचा एक जाहीरनामा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार होईल. आम्ही स्पष्ट करू. माहितीत असं काय झालं की तुम्हाला बाहेर पडावं लागलं आणि तिसऱ्या युती सोबत आता तुम्ही आलेला? मी एकतर पहिले भाजप आणि शिवसेनेसोबत लढलो नाही. सत्तेच्या समीकरणासोबत गेलो होतो आणि त्याच्यासोबत आपण संभाजीनगरला आंदोलन केलं. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही पत्र दिले का याबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्ही हा निर्णय घेतला नाही तर मग मला बाहेर पडावं लागेल. आता तेच आम्ही केलं आहे. आघाडीकडून असाच मुखभंग जो आहे तो
प्रकाश आंबेडकर साहेबांचा झालेला आहे, त्यांच्याशी पण तुमची सविस्तर चर्चा झाली आहे का? त्यांना बरोबर घेणार आहात का? काही माझी चर्चा नाही झाली. त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे, पण अजून निर्णयापर्यंत आलेलं नाही. हा, पण आम्हाला आशा आहे तेही आमच्याबरोबर येतील. हो, दोन वेळा बैठका झाल्या त्यांच्या. आणि 26 तारखेपर्यंत त्यांना विचार करायला वेळ दिला आहे मी. सगळ्यात जे येऊ इच्छितात त्यांना ऑप्शन ओपन आहे. बच्चूभाऊंनी घोषणा केली परवा की एमआयएमला आम्ही सोबत घेणार नाही, असे काही आणखी असं तुम्ही उलट केलंय. जे कट्टरवादी आहे, जे कट्टरवादी आहे, धार्मिक कट्टरवादी आहे, त्यांच्यासोबत मी स्पेसिफिक एकासाठी म्हटलं नाही. तुम्ही न्यूज चालवल्या त्या वेगळ्या चालवल्या असेल, पण मी असं म्हटलं की जे काही कट्टरवाद आहे, धार्मिक कट्टरवाद जिथं आहे तिथं आपल्याला सोबत घेणं आम्हाला जमणार नाही. कुठेतरी त्यांची प्रखरता कमी करावं लागेल किंवा एका आखरी अजेंडा घेऊन जावं लागेल आणि मुद्दे घेऊनच लढावं लागेल ना. मग काय मुद्दे असेल त्याच्याबाबत त्यांची जर प्रखरता कमी झाली किंवा ते आमचे जे शेतकऱ्याचे, मजुराचे, कष्ट करण्याचे मुद्दे असेल त्यासोबत जर येत असेल तर काय त्याचा काही विषय नाही आहे. जे नाव ठरवलं त्याच्या पाठीमागची भूमिका एकदा सांगा, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचेल या निमित्त. त्या दोन शब्दात एक शक्ती निर्माण करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्रात आता सध्या अनेक प्रश्न आहेत, म्हणजे आरक्षणाचा आहे, इतर शेतकऱ्यांच्या, त्या बाबतीत काय आता समोर जाणार लोकांसोबत? तो 26 काय असणार आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार? 26ला आम्ही 26ला अजेंडा कुठले विषय आम्ही अर्धा तासच आमची चर्चा झाली. त्यात अनेक पक्षातले अनेक लोक अनेक समविचार तयार करण्यासाठी लगेच काही होत नाही, आणि म्हणून त्यासाठीच एक सुकाणू तुम्ही समिती सगळ्याच न्यूज आज दाखवल्या तर मग उद्या काय दाखवणार? वंचितला सोबत घेणार निर्णय घेतला असेल, एकत्र येतात तुम्ही सगळेजण, तर काय एजेंडा घेऊन 5 जण? बघा, महाराष्ट्रातल्या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, महिला, बेरोजगार, विद्यार्थी या साऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातला आमचा किमान समान कार्यक्रम असेल. गडकोट किल्ल्यांचा सुद्धा विषय आहे. संभाजीराजे, तुम्ही ज्योतिर्मतींशी काही संवाद साधलाय का? त्या सुद्धा या तिसऱ्या आघाडीत असणार आहे? माझं सकाळीच त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्या सकारात्मक आहेत. मीटिंग दुसरा एक राजकीय प्रश्न आहे. दादा जे सध्या महायुतीमध्ये आहे भाजपसोबत, तर भाजपमधले जे नितेश राणे आहेत ते सातत्याने मुस्लिम विरोधी भाष्य करतायत, तर त्याला कंटाळून अजित पवार आता अमित शहाकडे तक्रार करणार आहेत, केली आहे तक्रार. यावर तुमच्या दोघांची प्रतिक्रिया? नाही, कुणी कुठल्या धर्मातल्या लोकांना दुसऱ्या धर्माच्यावर कुठेतरी असं बोलणं आणि दुसऱ्या धर्माच्या भावना दुखवत असतील तर ते कुणी असेल तरी ते बोलणं हे काय बरोबर नाही. त्याची थोडीफार स्पष्टता बच्चूभाऊंनी सुद्धा मगाशीच आपल्या उत्तरात सांगितली. तुम्ही या आघाडीचं नेतृत्व करताय शेट्टी साहेब, तुम्ही स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार आहात आणि तुमचं काही मतदारसंघ कुठले ठरलेत का? शेट्टी साहेब आणि आमची आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्याला बंधनकारक असेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं होतं सर की ते मारल्यासारखं करते, संध्याकाळी रडल्यासारखं करते, पुन्हा भाऊ म्हणून पुन्हा एका व्यासपीठावर आघाडीत काम करतात. म्हणजे हे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. महाराष्ट्रातील 288 लोक विधानसभा लढणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात आम्ही सक्षम पर्याय देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.